मुंबईहून कोकणात जायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे रस्ते वाहतुकीचा आणि दळणवळणाच्या समस्येचा। परंतु या सगळ्या गोष्टींवर राज्य सरकार प्रयत्न करत असताना आणखीन एक नवीन खरं तर प्रवासाची सुविधा राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली ती म्हणजे रोरो सेवा। आणि आपल्यासोबत मंत्री नितेश राणे ज्यांच्या खरं तर पुढाकाराने आणि त्यांच्या खात्याकडून ही सुविधा सुरू करण्यात आली। नितेशजी, एक नवीन आयाम वाहतुकीचा आता मिळतोय कोकणवासियांसाठी आणि जो प्रश्न मी सुरुवातीला उपस्थित केला, रस्ते वाहतुकीचा मोठा फटका कायमच कोकणवासियांना बसायचा, ते सुद्धा सुधारतंय आणि आता ही नवीन एक सुविधा प्रवासासाठी मिळते। काय सांगाल? बघा, आमच्या महायुती सरकारने जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हापासून आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं अतिशय स्पष्ट अशी भूमिका होती की आपल्याला जलवाहतुकीला विकसित करायचं आहे। तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर असंख्य देशांकडे अगर त्यांचा अभ्यास केला तर जलवाहतुकी ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठा विकास केलेला आहे। विविध पद्धतीने पर्याय लोकांना उपलब्ध करून देतात। आज आम्ही आमच्या सरकारच्या पहिल्याच वर्षामध्ये आपण जलवाहतुकीमध्ये एक महत्त्वाचं पाऊल इथे टाकतो आहे, जिथे आपण मुंबई आणि कोकणाला जोडण्याचा प्रयत्न ह्या निमित्ताने आपण करतोय। मुंबईपासून रत्नागिरी असो आणि मुंबईपासून सिंधुदुर्ग असो, ज्या मार्गावर तुम्हाला 10, 12, 13 तास लागतात, आता अवघ्या 3 तासामध्ये 5 तासामध्ये तुम्ही ह्या दोन्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत पोहोचू शकता। आणि इथं फक्त सुरुवात आहे, अजून त्याच्यामध्ये जेटी विकसित आम्ही करतोय। अजून मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला विविध पर्याय आम्ही देणार आहोत। अजूनही M2M सारखे अन्यही ऑपरेटर लवकरही ह्या जलमार्गावर उपलब्ध होणार आहे आणि म्हणून जलवाहतूक ही येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा असा टप्पा आपण पाहणार आहोत। खरं तर सुरुवात 1 सप्टेंबर पासून होईल असं साधारणपणे सांगण्यात येते। कशा पद्धतीने कोकणवासियांना याचा लाभ घेता येईल आणि दर कशा पद्धतीने असतील, कारण तीन प्रकारे यामधून वाहतूक करता येईल असं देखील आपण जी आज पत्रकार परिषद घेतली त्यातून सांगण्यात आलं होतं। बघा, असं आहे की जसं आपण अन्य विमानामध्ये जात असताना किंवा रेल्वेमध्ये जात असताना आपल्याला विविध क्लास असतात, तसेच इथे इकॉनॉमी आहे, प्रीमियर इकॉनॉमी आहे, इथे बिझनेस क्लास आहे आणि फर्स्ट क्लास आहे। या सगळ्या विविध दर्जाच्या माध्यमातून तुम्ही प्रवास करू शकता। आता आपण जिथे बसलोय तो इकॉनॉमी क्लास आहे, म्हणजे ज्याचे दर तुम्हाला 2,500 आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रीमियम इकॉनॉमी जिथे 4,000 आहे, त्याच्यावरती तुम्ही बिझनेस क्लास आहे तिथे तुम्ही 7,000-7,500 आहे आणि मग तुमची फर्स्ट क्लास आहे तिथे तुम्ही 9,000वर आहोत। आणि इकडे तुम्ही पाहिल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला निश्चित पद्धतीने आपण कुठले तरी आंतरराष्ट्रीय पातळीच्या देशामध्ये बसून प्रवास करतोय अशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला इथे बसल्यावर मिळत असेल। आणि म्हणून वेळही वाचतोय, पैसेही वाचत आहेत आणि अनुभवही तुम्हाला चांगला भेटतोय। अशा पद्धतीचा एकंदरीत प्रयत्न आमच्या माध्यमातून इथे होणार आहे। खरं तर दळणवळणाच्या सुविधा जितक्या चांगल्या असतात तितका इकॉनॉमीला अधिकाधिक वेग मिळतो आणि कोकणामध्ये तर असंख्य संधी आहेत रोजगार निर्मितीच्या आणि इकॉनॉमिकल ग्रोथच्या। तर या नव्या सुविधेच्या माध्यमातून किती मोठी मदत होऊ शकते या इकॉनॉमीला वाढीस लागण्यासाठी? अगर तुम्ही जुन्या काळापासून थोडा अगर अभ्यास केला, जलवाहतूक हा फार महत्त्वाचा व्यापाराचा एकंदरीत मार्ग होता, जिथून म्हणजे ब्रिटिशा काळापासून अन्य कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलवाहतुकीचा वापर आपण मुंबईसाठी मुंबई किंवा एकंदरीत विकासासाठी वापरायचो। आता इतक्या वर्षानंतर अगर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेनुसार आपण तोच मार्ग परत स्वीकारत असू तर मी तुम्हाला बोलतो, फक्त प्रवास नाही, फक्त पर्यटन नाही, पण रोजगार निर्मितीसाठी, व्यापार उद्योगाच्या वाढीसाठी पण हा मार्ग अतिशय प्रभावशाली आहे। जिथे आपण रत्नागिरी असो, मुंबईचा अगर येण्या जाण्याचा प्रवास अगर कमी करत असू तर विचार करा किती मोठा फायदा रोजगार निर्मितीसाठी होईल, किती मोठा फायदा उद्योगासाठी होईल, जिथे आपण अक्षरशः या दोन्ही भागाला जोडतोय कमी तासामध्ये। तर मला असं वाटतं एक फार महत्त्वाची सुवर्ण संधी येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रासाठी आणि भावी पिढीसाठी उपलब्ध आम्ही करून देतो। यालाच लागून प्रश्न आहे, खरं तर महाराष्ट्राला खूप मोठा सागरी किनारपट्टी लागून आहे आणि त्यात अनेक प्रकारची प्रेक्षणीय स्थळं असतील, धार्मिक स्थळं असतील, याला या सर्व्हिसच्या या सुविधेच्या माध्यमातून जर जोडलं गेलं तर त्या अनुषंगानं काही विचार आपल्या दृष्टिक्षेपात आहे किंवा त्याचं काही प्लॅनिंग आपल्या दृष्टिकोनातून आहे? आता आम्ही सुरुवात करतोय, ह्या खूप बदल येणार अपेक्षित आहेत, खूप बदल करण्याची आमची तयारी आहे। अजूनही मार्ग आम्ही ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत, अजूनही ऑपरेटर ह्याच्यामध्ये येणार आहेत, अजूनही स्टॉप वाढणार आहे। ही तर फक्त सुरुवात आहे। आम्ही हे कायमस्वरूपी सुरू झाणारी सर्व्हिस आहे आणि त्याच्यामध्ये हळूहळू त्या पद्धतीचा डेव्हलपमेंट तुम्हाला होईल।
हे विविध पर्याय तुम्हाला अजून आम्ही तुमच्यासाठी आणू, अजून काही सुविधा उपलब्ध होतील का त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करू. आजच्या काळात ह्याच्यापेक्षा म्हणजे गतिमान अशी बोट ही देशामध्ये नाही, वेसल देशामध्ये नाही. 25 नॉट ज्याला आपण म्हणतो याच्यापेक्षा स्पीडची बोट या देशामध्ये नाही. म्हणून एक चांगला सक्षम पर्याय आम्ही सुरुवात केलेला आहे. आता टप्प्याटप्प्याने तुम्हाला खूप काही आम्ही जाहीर करताना तुम्हाला दिसू. अजून काही सरप्राईजेस आहेत कोकणातून? आता तुम्ही म्हणताय की मला वाटतं हे पहिलं तुम्ही पचवलं पाहिजे आणि मग टप्प्याटप्प्याने दुसऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी आणू. खूप खूप धन्यवाद नितेशजी. तर हे होते मंत्री नितेश राणे, ज्यांनी सांगितलं की कोकणाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हा एक नवा जो पर्याय आहे तो नव्या आयामाच्या माध्यमातून समोर येतो आणि त्यामुळे कोकणवासियांसह मुंबईकर आणि देशात येणाऱ्या पर्यटकांना एक नवा पर्याय या निमित्तानं उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.